Hello, all of you. How are you? Welcome to Endor English Academy's online platform. This is Sabir Patel here. क्या बोलती public? चलो, let's see. In today's lecture, we are discussing about the how to change the model auxiliary sentence into passive voice. Okay? अब तक के हम लोगों ने बहुत सारे वीडियोस देख चुके हैं, लेक्चर हो चुके हैं हमारे कि कैसे एक्टिव को पैसिव में चेंजेस करते हैं. So girls, boys, let's see. It is very important topic for your board examinations. ओके बोर्ड एग्जामिनेशन के लिए बहुत ही इंपॉर्टेंट टॉपिक रहेगा जिसके अंदर आप लोगों को सेंटेन्स दिया रहेंगे. अभी यहाँ पर फर्स्ट सेंटेन्स आहे, लेट्स सी. आता प्रथम वाक्य इथं जसं की यू शुड फॉलो द रूल्स. आता बघा मॉडल ऑक्झिलरी काय, जसं की आता बऱ्याच जणांना डाऊट असेल सर आम्हाला मॉडल ऑक्झिलरी पहिले सांगा काय. आता बघा मॉडल ऑक्झिलरी काय असतात गर्ल्स बॉईज. मॉडल ऑक्झिलरी हे सर्वच्या सर्व जे ना हेल्पिंग वर्ब असतात. का असतात हे हेल्पिंग वर्ब असतात, लक्षात राहील मग सगळ्यांना. So what are the model auxiliary? Model auxiliary are all helping verb or all supporting verb. हे सगळे जे मेन वर्बला मदत करतात, सपोर्ट करतात, हे सगळे कोणते वर्ब आहे? सपोर्टिंग वर्ब आहे. कोणते वर्ब आहे गर्ल्स बॉईज? सपोर्टिंग वर्ब. मग हे सपोर्टिंग वर्ब मेन वर्बचं काम म्हणजे हे मेन वर्बला सपोर्ट करतात. हे बघा मिनिंग शो करण्यासाठी यूज केला जात नाही, म्हणजे मॉडेलच्या माध्यमातून आपल्याला काय समजेल, एखाद्याची ॲबिलिटी समजेल, एखाद्याची नेसेसिटी समजेल, ऑब्लिगेशन समजेल, ड्युटी समजेल, ऍडवाइस समजेल. ओके, म्हणजे सांगायचा अर्थ काय, मॉडल ऑक्झिलरी मैं उसको एमए बोलता हूं. एमए च्या समोर येणारा वर्ब हा नेहमी कितवा फॉर्म असतो? फक्त आणि फक्त V1 असतो, लक्षात ठेवा. मग फॉर एक्झाम्पल मी असं लिहितोय, समजा आय कॅन प्लेड क्रिकेट. आय कॅन प्लेड क्रिकेट. गर्ल्स बॉईज हे सेंटेन्स करेक्ट असेल का रे बाबांनो, सांगा बरं का. आय कॅन प्लेड क्रिकेट हा सेंटेन्स करेक्ट असेल का? आणि खाली लिहितोय आय कॅन प्ले क्रिकेट. आता ह्या दोन सेंटेन्स मधून करेक्ट सेंटेन्स सांगा तुम्ही कोणता आहे. म्हणजे मला सांगा या दोन सेंटेन्स मधून करेक्ट सेंटेन्स कोणता आहे, बोला बरं का. म्हणजे आता आय कॅन प्लेड करेक्ट आहे का आय कॅन प्ले करेक्ट आहे? कोणता करेक्ट आहे? हा कॅन काय तुमचा मॉडल ऑक्झिलरी. मॉडल ऑक्झिलरीच्या नंतर येणारा वर्ब का असतो? V1 असतो, V1. आणि इथं सांगा प्लेड हा V1 आहे का? नाही, हा V2 आहे. म्हणजे हा सेंटेन्स का झाला आपला रॉंग झाला आणि करेक्ट सेंटेन्स का झाला? V1 झाला. तर बाबांनो लक्षात ठेवा बॉईज गर्ल्स, आता जेव्हा तुम्ही चेंज द वॉइस करणार, चेंज द वॉइस करत असताना आता यू काय इथं तुमचा सब्जेक्ट आहे. यूज व्हॉट युअर सब्जेक्ट. शुड तुमचा एमए आहे. त्याच्यानंतर एमएच्या नंतर येणारा वर्ब काय तो V1 आहे आणि V1 च्या नंतर येणारा काय तिथं ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हा फॉर्मॅट बघा. आता मग सब्जेक्ट हा जो आहे द रूल्स, इकडे चेंज करा, त्याला इकडे घेऊन या. मग इथं येणार द रूल्स. ओके, इथपर्यंत कोणाला अडचण? इथं झालं द रूल्स. ओके, मग सांगा द रूल्सच्या नंतर काय येणार? म्हणजे आपला पहिला रूल झाला ऑब्जेक्ट राईट करणार. मग ऑब्जेक्टच्या नंतर एमए जशाच्या तसं राईट करणार. एमए काय इथं? शुल्ड. शुल्ड ऍज इट इज शुल्ड. सर निगेटिव्ह सिंग्युलर ऑब्जेक्ट असेल तरी सुद्धा का? प्लुरल सब्जेक्ट असेल तरी सुद्धा का? तर यस. बघा सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणजे रूल्स हा प्लुरल सब्जेक्ट आहे तरी आपण शुल्ड राईट केलं, आणि तो सिंग्युलर सब्जेक्ट राहिला तरी आपण काय करणार? शुल्डच राईट करणार. ओके, द रूल्स शुल्ड. मग त्याच्यानंतर जर आपल्याला एमएच्या नंतर इकडं जर V3 ऍड करायचंय गर्ल्स बॉईज, तर दोघांमध्ये आपल्याला कनेक्टर घ्यावा लागेल. काय घ्यावं लागेल इथं? दोघांमध्ये इथं कनेक्टर घ्यावा लागेल, तो इथं बी नावाचा. कोणता कनेक्टर? इथं बी. म्हणजे ऑब्जेक्ट प्लस एमए प्लस बी प्लस V3. मग इथं शुल्डच्या नंतर काय येणार? शुल्ड बी येणार. ओके, मग त्याच्यानंतर काय येणार? V3. मग फॉलोचा V3 काय येणार सांगा बरं का. यस, टेल मी. फॉलो, फॉलोड, फॉलोड, फॉलोइंग. ओके, मग इथं येणार तो फॉलोड. FOLLOWED फॉलोड. ओके, कोई डाउट या तक गर्ल्स बॉईज? यस, व्हेरी नाईस. द रूल्स शुड बी फॉलोड. मग त्याच्यानंतर O2 इथं बघा बरं का वाक्यामध्ये. रूलच्या नंतर आहे का इथं काही? यस आहे का? यस और नो? नो. देन डायरेक्टली व्हॉट? स्किप इट. जर नसेल O2 तर त्याला स्किप करा, आणि स्किप करून काय लिहा? डायरेक्ट बाय सब्जेक्ट राईट करा. तर मला तुम्ही सांगशाल आता इथं सब्जेक्ट काय? यू. यूचा चेंजेस का होणार इथं? बाय यू. गॉट इट ऑल ऑफ यू? समजतंय का चेंज कसा करतोय आपण? यस, व्हेरी नाईस. चला आता सेकंड सेंटेन्स तुम्ही चेंजेस सांगा. शी कॅन कम्प्लीट द असाइनमेंट. शी कॅन कम्प्लीट द असाइनमेंट. व्हॉट इज ऑब्जेक्ट इन दिस गर्ल्स बॉईज? ऑब्जेक्ट ओळखा बरं का. ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट कसा ओळखणार? सर वर्ब. हे बघा वर्ब ओळखा. वर्ब
मी काय सांगतोय तुम्हाला, जर दिलेल्या वाक्यामध्ये जर तुम्हाला वर्ब आयडेंटिफाय करता येत असेल तर वर्बच्या नंतरचा भाग काय असेल गर्ल्स बॉईज, ऑब्जेक्ट असेल. आता इथं बघा वर्ब काय इथं कंप्लीट आहे, कंप्लीटच्या नंतर काय आहे द असाइनमेंट. मग द असाइनमेंट आपण काय करूया पहिले राईट करूया. ओके, मग असाइनमेंटच्या नंतर काय सांगतो फॉर्म्युला राईट करतोय, एम ए राईट करा. एम ए काय इथं कॅन, एम ए म्हणजे मॉडेल ऑक्झिलरी. कॅन, कुल्ड, मे, माइट, शल, शुल्ड, विल, ओल्ड, मस्ट. ओके, ऑट टू, यूज टू, नीड टू, डेअर टू. लक्षात राहील मग सगळ्यांना. व्हेरी नाईस. मग सांगा बरं का, मग कॅन, कॅनच्या समोर काय येणार, कॅनच्या पुढे जर आपल्याला V3 राईट करायचं असेल तर काय लावावं लागेल कनेक्टर इथं बी लावावं लागेल, कॅन बी. मग कम्प्लीटचा V3 काय होणार इथं मग कम्प्लिटेड. ओके, इथपर्यंत कोणाला अडचण. आता कम्प्लिटेडच्या नंतर शीचा चेंजेस का होणार तिकडे सांगा बरं का. शीचा चेंजेस होणार इकडे बाय हर. समझ रहे कि आप लोग कैसे चेंजेस कर रहा हूं मैं. यस, वेरी नाइस. ओके, दिस इज व्हाट द सेंटेंस वी चेंज इनटू पैसिव वॉइस. ओके, लेट्स सी नेक्स्ट सेंटेंस. राहिल मस्ट वॉच द डॉक्यूमेंट्रीज. डॉक्यूमेंट्रीज जो हिस्टोरिकल के ऊपर है, इन शॉर्ट वीडियोस बोल सकते हैं हम लोग, लोकल मीनिंग उसका समझने के लिए. ओके, so what is girls boys, what is object in this, tell me what is object. The documentaries. So first write what, the documentaries. चलो यहां तक किसी को कोई प्रॉब्लम. आफ्टर द डॉक्यूमेंट्रीज गर्ल्स बॉयज, व्हाट इज एम ए हियर, मस्ट. तो मस्ट एज इट इज आ जाएगा, मस्ट का कोई चेंजेस नहीं. फिर मस्ट के बाद कनेक्टर क्या लगाना है, यहां पर बी लगाना है, तो बी ऐड करो वहां पर बी. ओके, मैं ये रफ करता हूं. तो यहां पर आ जाएगा बी. फिर बी के बाद क्या आएगा गर्ल्स बॉयज, टेल मी. V3 आएगा. वॉच का V3 क्या हो जाएगा, ईडी लगेगा उसको. यस, वेरी नाइस. WATCHED, वॉच. ओके, आफ्टर वॉच गर्ल्स बॉयज टेल मी व्हाट इज द चेंजेस ऑफ राहिल. राहिल का चेंजेस क्या हो जाएगा, बाय राहिल हो जाएगा. ओके, बाय राहिल. तो यहां तक किसी को कोई प्रॉब्लम है तो कमेंट करो फास्ट. चलो, कोई डाउट गर्ल्स बॉयज. चला सांगा बरं का काही अडचण या टॉपिक मध्ये, ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह वॉइस मध्ये. म्हणजे आपण काय केलं माहितीये का, मॉडेल ऑक्झिलरीचं पॅसिव्ह वॉइस केलं, ज्याच्यामध्ये मॉडेल ऑक्झिलरी हे काय असतात, सपोर्टिंग वर्ब असतात. एकूण मॉडेल ऑक्झिलरी किती आहे, दोन टाईपचे मॉडेल्स असतात. एक आहे मॉडेल्स, दुसरा आहे सेमी मॉडेल्स. दुसरा कोणता आहे, सेमी मॉडेल्स. लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन्स येतात आहे का नाही. म्हणजे आपल्याला माहित पाहिजे की बाबा हे मॉडेल्स आहे, कॅन, कोल्ड, शल, शुल्ड, विल, ओल्ड, है ना, मस्ट, ऑट टू, यूज टू, नीड टू, डेअर टू. ओके, 13 मॉडेल्स आहे, लक्षात ठेवा सगळ्यांनी. ओके, चला काही डाऊट आहे मग याच्यामध्ये ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह वॉइस मध्ये. वेरी नाइस. चलो कोई डाउट नहीं. चलो तब तक के लिए गर्ल्स बॉयज गुड बाय. बट डोंट बी फॉरगेट टू शेयर, लाइक एंड कमेंट और सब्सक्राइब दिस एंडोरा इंग्लिश एकेडमी यूट्यूब चैनल. ओके, चलो थैंक यू सो मच.